आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. नले, अगं काहीतरी बोल ना. अशी गप्प गप्प नको राहूस. मिताली, आज मला नलीसारखी तू पण गप्प गप्पच वाटतेस. म्हणजे तुझ्या वागण्या बोलण्यात जरा फरक वाटतोय. माझ्या? हो, आल्यापासून तसंच वाटतंय मला. काही टेन्शन आहे का? म्हणजे मन थाऱ्यावर नाहीये तुझं, चेहऱ्यावर दिसतंय तसं तुझ्या. आता माझी मैत्रीण एवढी काळजीत आहे, मग माझं मन कसं थाऱ्यावर असणार? हेही खरंच आहे म्हणा. कधीही न डगमगणारी खंबीर अशी नली गप्प आहे, शांत आहे. याचा त्रास होणारच ना. नलीची अशी अवस्था भगवत नाहीये. आनंदी राहण्यासाठी तसं काहीतरी घडावं लागतं. सगळं छान होईल. अशा खोट्या आशेवर किती संकटांना सामोरी जाऊ मी. रोज नवीन अपमान होतात. लोक जीवावर उठली आहेत माझ्या. कोणी येऊन ऍसिड टाकायचा प्रयत्न करतं, तर कोणी जीवे मारण्याचा प्रयत्न करतं. कुठपर्यंत लढू मी? जोवर न्याय मिळत नाही आणि आनंदाचे दिवस आयुष्यात येत नाही, तोवर तलवार म्यान करायची नाही. खरंय. आणि हो नली, आजचा पूर्ण दिवस फक्त आराम करायचा आहे. हा, आणि ऑफिसचं काय करायचं ते आपण नंतर बघू. आई, मला उशीर होतोय, मी निघतो ऑफिसला. थांब, मी डबा आणते तुझ्यासाठी. मिताली, मी आलोच जरा. नली, जे झालं ते खूप भयंकर होतं. अगं जीव घेण्या संकटातून वाचलीस तू, पण हॅलो मिताली. हा वेद, नली कशी आहे? ठीक आहे, पण गप्प गप्पच आहे. अरे खूप मोठा धक्का बसलाय तिला. खरंय. मी खूप हिम्मत करून हे सांगायला आले होते की तुझ्या बाबांनी आपलं लग्न ठरवलंय ते, पण नलीकडे बघून माझी हिम्मतच होत नाहीये हे काही सांगण्याची. कसली हिम्मत होत नाहीये मिताली? हिम्मत म्हणजे? अगं मी तेच विचारते तुला, तू तोच प्रश्न मला काय विचारतेस? तू अशी गोंधळलीस का चोरी पकडल्यासारखी? चोरी? अगं काहीतरीच काय बोलतेस तू. ते फोनचा वेध आलाय. वेदचा फोन आलाय? हा तेच ते, वेदचा फोन आलाय. तो म्हणत होता की तू मोठ्या हिमतीची आहेस, तू मोठ्या हिमतीने हे सगळं फेस केलंयस. तू बोलतेस का वेदशी? हा, एक मिनिट. वेद, नली बोलणार आहे. ऋषी, ऋषी कुठे आहेस? हॅलो
वैद, काकू आल्या. मी करते नंतर फोन तुला. बाय. चल. हो सावकाश. हो. नली कुठे? नली, काळजी घ्यायची हा? आणि पूर्ण दिवस फक्त आराम करायचा हे. तू सांगून जा तिला नीट. परत माझ्या मागे बुणबुण नको. ऑफिसला जाते, बाहेर जाते काय. हो, ती ऐकेल तुझं. ऐकशील ना? चल येऊ मी. मी पण येते. दुकानातली कामं आवरायची आहेत ना. येते ग. आराम करा. पण ये परत नक्की. हो. चल मी सोडतो तुला. हा. चल. देवा, काय दुःख संकट असतील ते माझ्या वाट्याला दे बाबा. माझ्या पोरांना सुखी ठेव. थांब. सरळ सरळ माणसांना ओलांडून जातोस. मी इथं बसले दिसत नाही काय रे तुला? एवढे कसले गुरमीत आहेस? इडतेच कशाला? आणि महत्वाच्या कामासाठी निघालोय. उगाच पाठीमागून आवाज देऊन टोकू नकोस. थांब म्हणते ना. काय रे, मी काय तुला काळी मांजर वाटली काय? आणि आईच्या हाक मारण्यानं तुझ्या कामात विघ्न येते असं वाटतं की काय तुला? आई, ही घाईत आहे. म्हणूनच सावध करते. अति घाई जीव घे असं म्हणतात. मोठा हुकुमशाह झालास रे तू. कुणाला ही कल्पना न देता स्वतःचे निर्णय घाई घाईत घेतोस. ही सवय बरी नाही तुझी. आणि हीच तुझी सवय एखाद दिवशी तुझा घात करेल, लक्षात ठेव. तुझ्या मनातलं कुणालाही माहिती नसल्यामुळं तुझ्या मदतीला कोणीच धावून येऊ शकणार नाही. आई, तुला माहितीये बाबाराव खोत कोणाच्या मदतीचा मोहताज नाही. माझे निर्णय मीच घेतो. आणि माझ्या मुलाच्या भल्यासाठी, त्याच्या सुखासाठी मी काही केलं काय चुकलं का? एक बाप म्हणून कर्तव्य आहे माझं ते. काय रे, तू नेहमी आपली स्वप्न दुसऱ्याच्या डोळ्यात का कोंबतोस? आई, मी ऐकून घे. फडा 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 बोलतोस. ऐकून घेण्याची सवय ठेव जरा. आपल्या जाणत्या हुशार बरोबरीच्या मुलाला त्याचं भलं समजत नाही असं वाटतं का रे तुला? या असल्या गोष्टी ऐकत बसलो ना तर घराण्याचा सत्यानाश होईल. आणि आई, मी माझी स्वप्न कोणाच्या डोळ्यात कोंबत नाही बरं. वेदची सगळी स्वप्न पूर्ण केली आहेत मी. काहीही करायला अडवलं नाही त्याला. पण आता त्याच्या हट्टासाठी तिकडीला घरात आणून बसू का? अगं, तुझी माझी अख्ख्या घराण्याची राख रांगोळी होईल. आपल्या बापजाद्यांचं नाव राखण्यासाठी मला हुकुमशहा व्हावं लागलं तरी चालेल. वा, मस्त, छान. मला काय वाटतं माहितीये दादा, आपल्या बिझनेस मध्ये उगाच वेळ वाया घालवलास रे तू. उत्तम वकील झाला असतोस तू. नाही म्हणजे ज्या पद्धतीने तू चुकांचं समर्थन करतोयस ना, खरंच मानलं तू. आला या घरातला ऐतखाऊ इथं नाक पुसायला आला. बिनपगारी फुल अधिकारी. बोला, झाडा प्रवचन. मला कमीच बोलायची सवय आहे रे. अति बोलण्याचे परिणाम तुला भोगावे लागणार आहेत, मला नाही. आणि जो माणूस स्वतःची पहिली बायको जिवंत असताना दुसरी बायको घरात आणतो, पहिल्या बायकोला मारतो, तोपर्यंत तिसरी बाई घरापर्यंत येते.
अशा माणसानं तोंडवर करून घराडेशाळे प्रतिष्ठेबद्दल बोलायची गरजच नाही. आणि जो माणूस काहीही कामधंदा न करता घरात बसून माझ्या जीवावर फुकटचे 2 घास खातो त्यानं माझ्या समोर थोबाड उत्कडताना 100 वेळा विचार करावा. तू स्वतःच्या इच्छेनं लग्न केलंस आणि त्यानंतर सुद्धा तुझं बाहेर काहीतरी सुरू होतच. तू त्या वेद सारख्या गोळी मुलावर कसली सक्ती करतोस आणि कशासाठी? अशा भयंकर चक्रात फसवते ना नियती की गरा गरा फिरत राहा. डोकं फार कामातून गेलंय. भोरा झालाय माझा. स्वतःच्याच प्रश्नाभोवती अवतीभोवती फिरत राहतोय. मार्ग सापडत नाहीये. कोणता तर सुटायलाच हवा. नली आणि ऋषीला सांगायला हवं की माझं आणि मितालीचं लग्न ठरलंय, पण ते लग्न होणार नाही कारण आम्ही त्याच्या विरोधात आहोत. दात काढायला काय झालं? दात नको काढू तर काय करू? एकटाच बडबडतोयस ते. अरे मग काय करू मी? समोर ऐकून घ्यायला पण कोणीतरी पाहिजे ना. काल तू पण नव्हतास माझ्यासोबत. 1 मिनिट, काल तू कुठे होतास संध्याकाळी? काय कुठे होतास काल संध्याकाळी? अरे काय विचारतो ना? नायकांकडे ना. बाबा कुठे मला म्हणाले की तू पण ये म्हणून. बाबांच्या पण मर्जीचा काही भरोसा नाही. काल अक्षरशः वटवागुळ केलं रे माझं. मला लटकवलं, म्हणाले ही मुलगी कर लग्न. मला पण असंच वाटतं की बाबांनी ऍटलिस्ट तुला विश्वासात घेऊन हे सगळं करायला हवं होतं. कुठलं काय, सगळं त्यांच्या घरी बोलवलं आणि हा बॉम्ब टाकला. तर तुला माहितीच आहेत ना बाबा कसे आहेत. त्यांच्यासमोर कोण काय बोलणार. पण आता नलीचं काय? म्हणजे तुमच्या दोघांचा तर ब्रेकअप. तुम्ही आता एकत्र येणारच नाही. दादा, म्हणजे आता तुला मिताली सोबत संसार करावा लागेल. अरे केवढं विचित्र आहे. तुला काय वाटतं रे? काय वाटतं तुला? तू योग्य करतोस नेहमी, चुकतोस. आणि मी तुला सांगतो, अरे दुसऱ्याच्या मनाचा, दुसऱ्याच्या भावनांचा विचार न करता स्वतःची मतं लादतोस त्यांच्यावर. तू रे तुझ्या स्वतःचा मुलगा आहे रे. त्याच्या मनाविरुद्ध जर त्याचं लग्न लावलंस तर कसा सुखी होणार आहे तो? सांग ना. नको त्या अंधश्रद्धा आणि समजुती भरल्यात तुझ्या डोक्यात, आणि त्याची शिक्षा त्या वेदने का भोगायची? स्वतःच्या मुलाचं सुख कशात आहे एवढं पण समजत नाही तुला? झालं बोल. मोकळं वाटलं? छान वाटलं ना? हे बघ, तू जे आत्ता काही गरळ ओकलीस ना, त्याला माझ्या लेखी काडीचीही किंमत नाही. आता यापुढे एक शब्दही बोललास ना, तर तुझ्या तोंडात जीभ राहणार नाही. काय चुकीचं बोलला रे तो? बाकी सगळं जाऊ दे. वेदवर सक्ती नको. वेदचा निर्णय येईपर्यंत आपण थोडं थांबावं. ठीक आहे, थांबूया आपण. वेदला विचार करू दे. पण बाबाराव खोताचा शब्द आहे, वेद या लग्नाला होकार देणार. काय आहे, माझ्या समोर उभं राहायची लायकी नसलेली माणसं माझ्यावर तोंड चालवायला लागली. काही जुन्या गोष्टी मानगुटीवर बसायला लागली. या सगळ्याचा कायमचा बंदोबस्त करायची व्यवस्था करतोय मी. काही जिभा लायकीपेक्षा जास्त वळवळायला लागल्यात, त्या कायमच्या छाटून टाकायला पाहिजेत. नाही,
मला वाटतं की तू एकदा तरी बाबांना तुझ्या मनात काय चाललंय हे सांगायला हवं होतंस. अरे मला काही स्वप्न पडलं होतं का की असं काहीतरी घडणार आहे? इतका मोठा निर्णय सौरभ एकदा माझ्या कानावर तरी घातलं असतं. तर बाबांना काय आणि कसं समजावणं तेच कळत नाहीये मला. मला वाटतं त्यांना समजावून काही फायदा नाही. का? तुलाही माहितीये नलीचं नाव काढलं की ते फक्त चिडतात. अरे पण का चिडतात? चिटकी नाही का ती? साधी सरळ आणि हुशार मुलगी आहे. काही 150 लोकांनी तिच्यावर तिकडे नावाचा कलंक लावलाय. तुला सांगतो अत्यंत फालतू आणि निरर्थक अंधश्रद्धा आहे तिकडे. आजच्या काळात नाही अशा अंधश्रद्धा पाळणाऱ्या लोकांना मूर्ख मानतात. मग आता तरी बाबांनी अंधश्रद्धा आणि हे जुने विचार सोडायला हवेत. कळतंय रे, पण आपण काय करणार आता या गोष्टींना? एक मिनिट. काय आहे? अरे काय विचारतोय मी? काय आहे हे? मांजर. हा हा मांजर आहे ना आपल्याकडे, तर मासे खायला घालतो मी त्यांना. तुला सांगतो उशीर झाला ना जरा तरी पूछ करून काढतात. अरे नाही नाही, मी इंजेक्शन घेतलंय, मरण पण लावणार आहे आता. काळजी करायचं कारण नाही. अरे सौरभ जपून, विषारी असतात ती नख. हो हो, येतो मी, उशीर झाला. काय करू? भेटायला तर हवं नलीला. अस्वस्थ का वाटतंय? हिला कॉल करू का? तसंही सगळे घालून पाडूनच बोलत असतात, आणि तो कसा आहे हे समजणं पण गरजेचं आहे. वेद उचल, वेद फोन उचल. हॅलो हॅलो. अगं अरे कशी आहेस नली? मी खूप मिस करत होतो तुला. नली मी पण खूप मिस करत होते रे तुला. वेद मला काळजी वाटत होती तुझी. तू कसा आहेस? तू ठीक आहेस ना? मग मी पण मस्त. नली तुझ्याशी बोलायचं म्हणतोय पण राहून जात आहे. अगं काय? खूप महत्वाचं बोलायचंय. अरे मग बोल ना. हे असं फोनवर नको, आपण भेटून बोलूया. वेद मला नाही वाटत की आई आपल्याला आता भेटू देईल. तू फोनवरच बोल. अगं नली काही गोष्टी अशा फोनवर नाही बोलता येत ना. महत्वाची गोष्ट आहे. प्रत्यक्ष भेटून बोलूया. हे जरी प्लीज समजून घे. हे शक्य नाहीये आता. फोनवर सांग ना प्लीज. नले
तुला कितीही समजावलं तरी अक्कल येणार नाहीच ना? पण हा जो पण आहे ना, तोच घातक आणि आपल्या आयुष्याचं वाटोळ करणारा ठरणार आहे. एवढी प्रेमात आंधळी झालीयस, लाज सोडलीयस की काय? पण तुझ्या लक्षात येत नाहीये का, तू या दलदलीत आत रुतत चाललीयस. आई तुझे गैरसमज होत आहेत. हे नाही, तुला समज कमी आहे. म्हणून आजपासून हा फोन तुझ्या जवळ असणार नाही. नाही तरी काय उपयोग करतेस तू या फोनचा? तू इतकी का रागवतेस माझ्यावर? पण तू जर अशीच वागत राहिलीस ना, तर भविष्यात तुझी काय अवस्था होईल ना, ते मला डोळ्यासमोर दिसतंय. ना तेच पुन्हा पुन्हा तसं वागायला तू भाग पाडतीयस. तुला एकदा सांगितलं ना, यापुढे तू खोतांच्या ऑफिसमध्ये पाय ठेवायचा नाहीस. असं कसं आई? मी प्रॉपर इंटरव्ह्यू देऊन पास होऊन नोकरी मिळवली तिथे. काहीतरी प्रोफेशनल एथिक्स असतात, रूल्स रेग्युलेशन्स असतात, ते पाळावेच लागतात. मुकदमाशी भांडण झालं म्हणून काम सोडायला मी लेबर नाहीये तिकडची. हे बघ, त्या असल्या गोष्टी मला शिकवू नकोस. एकदा सांगितलं ना, नोकरी सोडायची. तसं नाही होऊ शकत आई. नोकरी सोडण्याआधी 1 महिन्याचा नोटीस पिरियड द्यावा लागतो. अगं ते बाबाराव खोतच माझ्यावर लिगल ऍक्शन घेतील. छान छान कारण शोधून काढतीयस तू. पण उद्या तुझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर मी काय करू? त्या ऑफिसमध्ये पुन्हा असा जीव घेणा हल्ला होणार नाही याची खात्री तू देऊ शकतेस मला? काय इतका टोकाचा विचार करतेस आई? मी घेईन ना माझी काळजी, सावध राहीन मी. अगं मला नाही सोडता येणार हा जॉब. आणि मी सहजासहजी असं रून थकून जॉब सोडणार सुद्धा नाही.